नमस्कार मंडळी, चला तर मग आपण एकदम सोप्या पद्धतीने मस्त चमचमीत असा झणझणीत मसाले भात बनवणार आहोत। एकदम वेगळ्या पद्धतीने बनवलेला, उन्हाळ्यात रात्रीच्या जेवणासाठी झटपट तयार होणारा एकदम चमचमीत असा मसाले भात पोटभरीचा आपण आज एकदम सोप्या पद्धतीने बनवलेला आहे। चला तर मग लगेच सुरुवात करूयात। इथे तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता, तर इथे मी काली मुछ जो तांदूळ भेटतो ना तो घेतलेला आहे। तर मी ह्या कपाने मोजून 2 कप बरोबर भरून घेतलेला आहे। चला तर मग आता तांदूळ साईडला ठेवूया, तोपर्यंत आपण काय काय साहित्य घेतले ते बघूयात। एक छोटी शिमला मिर्च, एक टोमॅटो, एक बटाटा, एक गाजर, 2-3 हिरव्या मिरच्या अशा प्रकारे कट करून घेतल्या। फ्लावर घेतला, पुदिना आणि कोथिंबीर थोडीशी बारीक चिरून घेतलेली आहे। त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा, आलं लसूण पेस्ट आणि कढीपत्ता घेतलेला आहे। आलं लसूण मी मिक्सरमध्येच केलेली आहे। चला तर मग गॅसवर कुकर ठेवून घेतलं। यामध्ये 3 चमचे तेल टाकून घेतलं। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची। जिरे मोहरी छान अशी फुलून वरती आली की यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची। एकदम मस्त आणि झटपट हा मसाले भात तयार होतो। एकदम युनिक आणि वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे, त्यामुळे तुम्हाला खायला नक्कीच आवडेल। नक्की बनवून बघा या पद्धतीने। चला तर मग आता काही खडे मसाले टाकून घेतलेले आहे। जे खडे मसाले तुमच्याकडे अवेलेबल असेल त्यातले थोडे थोडे प्रमाणामध्ये टाकून घ्यायचे। त्यानंतर एक तेजपत्ता सुद्धा टाकून घेतला, म्हणजे खड्या मसाल्यातलाच। त्यानंतर आलं लसणाची पेस्ट सुद्धा टाकून घेतलेली, छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायची। त्यानंतर कांदा सुद्धा लगेच टाकून घ्यायचा। आलं लसूण पेस्ट आणि कांदा बरोबरच टाकायचा, म्हणजे व्यवस्थित असा शिजला जाईल किंवा परतला जाईल। तर एकदम मस्त झणझणीत हा मसाले भात तयार होतो। एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने। चला तर मग आता आलं लसूण आणि कांदा छान असा परतून घेऊयात तेलामध्ये। एकदम मस्त हा मसाले भात तयार होतो। या पद्धतीचा मसाले भात एकदा नक्की बनवून बघा। चला तर मग आता कांदा लसूण आल्याची पेस्ट छान अशी परतून झालेली आहे। यामध्ये लगेच कढीपत्ता टाकून घ्यायचा। 1 मिनिटभर कढीपत्ता सुद्धा छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण यामध्ये भाज्या टाकणार आहोत। गाजर, बटाटा आणि फ्लावर टाकून घ्यायचा आहे सुरुवातीला। तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या भाज्या टाकायच्या आहेत। जर नसतील तर नाही टाकल्या तरी देखील चालणार आहे। आता यामध्ये वाटाणा सुद्धा तुम्ही टाकू शकता। वाटाण्यामुळे भाताची चव खूप मस्त लागते। माझ्याकडे वाटाणा नव्हता त्यामुळे मी टाकलेला नाही। चला तर मग छान असा सगळ्या भाज्या छान अशा मिक्स करून घेऊयात। तर मसाले भात म्हटलं की मुलांना सुद्धा खूपच आवडतो। लहानापासून मोठे सगळे आवडीने खातात। उन्हाळ्यामध्ये किचनमध्ये उभं राहावंसं सुद्धा वाटत नाही एवढी गरमीमुळे। त्यामुळे झटपट तयार होणारा पोटभरीचा अशा प्रकारचा चवदार चविष्ट मसाले भात नक्की बनवून बघा। चला तर मग आता थोडा वेळ भाज्या परतल्यानंतर यामध्ये शिमला मिर्च आणि टोमॅटो टाकून घेतलेला आहे। टोमॅटो शिमला छान अशी परतून घ्यायची। आता कोथिंबीर टाकायची राहिली आहे, पुदिना आणि कोथिंबीर। पुदिना थोडासा टाकला की भातामध्ये चवसुद्धा खूप मस्त लागते। चला तर मग छान अशा भाज्या आपल्या इथे परतून झालेल्या आहेत। 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या कट करून अर्धवट, त्या सुद्धा टाकून घेतल्या। कोथिंबीर आणि पुदिना सुद्धा टाकून घेतलेला आहे। आता सगळ्या भाज्या आपल्या एकत्र एकजीव करून घ्यायच्या आहेत। तुम्ही इथे कोणत्याही प्रकारचा तांदूळ वापरू शकता। रेशनच्या तांदळाचा सुद्धा भात खूप मस्त तयार होतो, एकदम मोकळा सळसळीत तयार होतो। किंवा मग बासमती तांदूळ वापरला तरी देखील चालणार आहे। काली मुछ हा तांदूळ सुद्धा खूप मस्त आहे, याने सुद्धा भात खूप मस्त मोकळा होतो। चला तर आता पावडर मसाले टाकून घेऊयात। आता अर्धा चमचा यामध्ये मी गरम मसाला टाकून घेतला, हळद टाकलेली आहे, कांदा लसूण मसाला देखील टाकून घेतलेला आहे। 1 चमचा घरगुती मसाला सुद्धा टाकायचा, म्हणजे सगळे मसाले यामध्ये मिक्स करून घ्यायचे। भात खूप चविष्ट बनेल। कांदा लसूण मसाला हा टाकायचा, त्यामुळे भाताची चव खूप मस्त लागते। चला तर मग आता राहिलेले मसाले पुन्हा टाकून घेऊयात। आता घरगुती मसाला आहे तो सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता एवढेच मसाले ते वापरलेले आहेत। तुम्हाला जर वाटत असेल लाल तिखट वगैरे ते सुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकता। आता सगळे मसाले भाज्या छान परतून झाल्या। तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता धुतलेले तांदूळ आपण या भाज्यांमध्ये टाकून घेऊयात। तर एकदम झटपट हा मसाले भात तयार होतो। चला तर मग तांदूळ सगळा टाकून घेतला। आता तांदूळ आणि भाज्या छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत। तर तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्याच इथे वापरायच्या आहेत। जर अजून तुम्हाला काही वांगी वगैरे जर घालायची असेल, तोंडली, ती सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता, त्याने सुद्धा भाताची चव खूप मस्त लागते। चला तर मग रात्रीच्या जेवणासाठी फक्कड असा बेत आपला इथे तयार होतो। तर या पद्धतीचा हा मसाले भात एकदा नक्की बनवून बघा। खूपच चवदार चविष्ट बनतो। तुम्ही प्रत्येक वेळी या पद्धतीने बनवून खाताल। चला तर मग आता तांदूळ छान असा परतून झाला, यामध्ये पाणी टाकून घेऊयात। ज्या कपाने तांदूळ मोजून घेतला त्याच कपाने पाणी टाकून घ्यायचं आहे। 2 कप
तांदूळ घेतलेले होते तर 4 कप इथे पाणी टाकून घेतलेलं आहे, म्हणजे एका कपाला 2 कप पाणी लागतं. चला तर मग आता पाणी टाकून घेतलं. छान तांदूळ आता पुन्हा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. चवीनुसार मीठ टाकायचं आणि 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत भात चांगला शिजून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत, ते म्हणजे तूप. या तुपामुळे आपल्या भाताची चव ही दुप्पट होते. मीठ टाकून घ्यायचं. 1 चमचाभरून साजूक तूप टाकायचं आहे. तुपामुळे चव खूपच मस्त लागते आणि भातसुद्धा एकदम मोकळा सळसळीत असा तयार होतो. तर या पद्धतीचा भात एकदा नक्की बनवून बघा. चला तर मग इथे साजूक तूप टाकून घेऊयात. जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही त्याऐवजी बटर टाकलं तरी देखील चालणार आहे. चला तर मग आता 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे साजूक. कुकरचं झाकण बंद करायचं आणि 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत भात चांगला शिजून घ्यायचा आहे. एकदम मोकळा सळसळीत असा भात तयार होतो, अजिबात चिकट होत नाही. चला तर मग 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. गॅस बंद केला. कुकरची हवासुद्धा गेलेली आहे. चला तर आता भात मस्त मिक्स करून घेऊयात आणि प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर बघू शकता काय मस्त रंग आलेला आहे. चवदार चविष्ट असा आपला झणझणीत इथे मसाले भात तयार झालेला आहे. यासोबत तुम्ही लोणचं, पापड खाऊ शकता. खूपच मस्त लागतो. रात्रीच्या जेवणासाठी अशा प्रकारचा मसाले भात झटपट तयार होणारा नक्की बनवून बघा. तुम्ही कधीही कोणत्याही वेळेला तुम्ही अशा प्रकारचा भात करून खाऊ शकता. चला तर मग आता एका प्लेटमध्ये मी भात काढून घेत आहे. तर किती मस्त मोकळा सळसळीत झालेला आहे. गरमागरम भातासोबत पापड, लोणचं खूपच मस्त लागतं. तर इथे भात तयार झालेला आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची भाताची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा. इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा. एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने हा मसाले भात बनवलेला आहे. गरमागरम मसाले भात खूपच मस्त लागतो. तर तुम्ही नक्की बनवून बघा. या पद्धतीने मस्त भात घ्यायचा, त्यावरती लिंबू पिळायचं, पापड घ्यायचा आणि खूपच मस्त फक्कड असा आपला भाताचा बेत झालेला आहे. रात्रीच्या जेवणासाठी अशा प्रकारचा भात नक्की बनवून बघा.